तर आज आपण बनवतोय नॉर्मल एकदम सिंपल साधी खिचडी. तर त्यासाठी मी इथे कुकरमध्ये तेल घातलंय, त्यात जिरं मोहरी घातलेत, कांदा टाकलाय, कढीपत्ता, मिरची. आता हे सगळं फ्राय करून घ्यायचे. त्यात इथे लसूण टाकलंय वाटून. आता हे पण छान परतून घ्यायचे. आता इथे वाटाणे टाकलेत, टोमॅटो घातलाय. आता हे पण छान मिक्स करून घ्यायचे सगळं. त्यात मीठ घालायचे चवीनुसार, हळद घालायची आहे. इथे मी लाल तिखट फक्त कलरसाठी घातलाय, कारण मिरची पण आपण घातली. थोडासा चिकन मसाला घातलाय. आता हे सगळं छान मसाले परतून घ्यायचेत. एक 2-3 मिनटं परतलं सगळं चांगलं. टोमॅटो सॉफ्ट झाले की त्यात आपण तांदूळ आणि मुगाची डाळ जी असते ती धुवून घातली आहे मी. बटाटे घातलेत. आता सगळं छान मिक्स करून घ्यायचंय. आता पाणी घालायचंय. पाणी आता इथे मी 2 ते 2.5 तांबे पाणी घातलं असेल. आता हे बघा कसं छान उकळलंय. अशी उकळ आली की झाकण लावूया. बघा कशी मस्त शिट्टी झाली आहे. 3 ते 4 शिट्ट्या लावून घ्या. त्यात 3 शिट्ट्यांमध्येच होऊन जाईल. आता मस्त बघा कसा गरमागरम भात रेडी झालाय आपला. अशी गरमागरम खिचडी मस्त थंडीच्या ह्याच्यामध्ये खायला खूप छान लागते. तुम्ही पण नक्की करून पहा.